नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पाठीमागे असलेल्या सिद्धगड डोंगरावर. माझा मित्र आहे, पुढे अजून देखील मित्र आहेत जोडीला, पाहू शकता. तर चला आपण जाणार आहोत, पुढे भेटू. बघू शकता आमचा विनोद भाऊ पण जोडीला, तिकडे उद्याताई पण आहे, इकडे हा एक मित्र आहे. तर फ्रेंड्स, 10 मिनिटाच्या प्रवासाने जांभुंड्याच्या चेक नाक्यावरून आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे बोरवाडीमध्ये. आता इथे आम्ही गाडी पार्क करून आता सिद्धगडला चढण्यासाठी जात आहोत. तर आता आम्ही पुढे जाऊया. मित्रांनो, आता आम्ही बोरवाडीतून सिद्धगडकडे जाण्याचा प्रवास चालू केला आहे ना. मित्राला आमच्या ताण लागली, लगेच पाणी प्यायला बी लागलं बघा. तर तुम्ही पाहू शकता जी खाली आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले सुंदर असे ठिकाण सिद्धगड. मित्रांनो, सिद्धगड हा ठिकाण बालेकिल्ला म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी भरपूर इतिहास आहे. ते शिवाजी महाराजांच्या कालापासून तोफ वगैरे आहेत, ते आपण वरती जाऊन पाहणार आहोत. सिद्धगड शौर्य किल्ला हा महाराष्ट्राच्या पश्चिम भारतातील ठाणे जिल्ह्यात स्थित एक छोटासा किल्ला आहे. हे ते ठिकाण आहे जिथे भारतीय क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक वीर भाई कोतवाल यांची ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हत्या केली होती. मित्रांनो, सिद्धगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. मुरबाड ते म्हसा आणि येथून 21 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला भीमाशंकर अभयारण्यामध्ये येतो. मित्रांनो, सिद्धगड किल्ल्याची उंची 982 मीटर 3221 फूट एवढी आहे. सिद्धगड किल्ला हा गिरिदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो. याची चढाईची श्रेणी ही मध्यम वर्गाची आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या सरहद्दीवर येत आहे, जे मुरबाडपासून अवघ्या 21 किलोमीटर अंतराच्या दुरीवर आहे. तसेच जवळचे गाव सिद्धगड, म्हसा, जांभुर्डे हे परिसर व डोंगर नावे हे आहे. तर मित्रांनो, सिद्धगडची डोंगररांग ही दमदमाची डोंगररांग व भीमाशंकर डोंगररांग या प्रकारात मोडते. तर पायथ्याचे गाव हे उत्तर बाजूला सिद्धगड पाडा, नारिवली तर दक्षिण बाजूला बोरवाडी आणि गडाच्या दक्षिण पायथ्याशी हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे स्मारक आहे. सिद्धगडच्या पश्चिमेला बारमाही पाण्याची विहीर आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता चढायला किती प्रॉब्लेम होत आहे. सगळी दमलेली आहेत, काही जण पुढे गेलेले आहेत, तर काही तर आरामासाठी बसलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे 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 हरे. छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, खूप झाली आमची खाली मस्ती आणि आता आम्ही निघलोय वरती चढायला. तुम्ही बघू शकता. मला एक जण बोललो, बघू शकता किती खडतर रस्ता आहे. सटकला तर डायरेक्ट दरीत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला रोशन भाऊ कसा कॉकटेल बनवतोय लिंबाचा आणि ORSL पावडरचा. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे लिंबू सरबत. जर याने दुकान टाकला तर नक्कीच हा करोडपती बनल, जसा डॉली चायवाला बिल गेटला भेटायला गेला तसा. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता वरती शिवाजी महाराजांनी खोदलेल्या तलावामध्ये हा पाण्याचा झरा इथून वाहत असतो पावसाळी.
आम्ही चढलोय पहिल्या पठारावर आणि बॅकला पाहू शकता तुम्ही भरपूर जण आहेत. हाय गाईज, आम्ही आता सिद्धगडला पोहोचलो. तर मित्रांनो आपण पोहोचलोय आता पहिल्या पठारावर आणि तुम्ही पाहू शकता सिद्धगडच्या लोकांची वस्ती पुढे आहे आणि हे त्यांची जमीन शेत जमीन ज्या ठिकाणी ते पिके घेतात ते तुम्ही पाहू शकता. पुढे सिद्धगडच्या डोंगराचा सुंदर असा नजारा. तुम्ही पाहू शकता हा आंबा प्राचीन काळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा आंबा आहे. मित्रांनो आपण पोहोचलोय सिद्धगडच्या एसी पर्यंत तुम्ही पाहू शकता आणि ही आमची मंडळी विश्रामासाठी 5 ते 10 मिनिटांसाठी बसलेली आहे. आणि बघू शकता आता लंगोट सोडतो. मित्रांनो भरपूर उशिरानंतर आपण पोहोचलोय पण आम्ही इथे किल्ल्यावर आलो सिद्धगडच्या अरे गावावर विहिरीवर पूजा होती ना. आणि तुम्ही बघू शकता भरपूर जुनी विहीर आहे. विहिरीत पाणी देखील आहे तुम्ही पाहू शकता. सांगता येत नाही परंतु महाराजांच्या काळातली विहीर असू शकते ही. आणि ही विहीर आहे ना आमच्या गावातल्या काकर गौंडी यांनी बांधलेली आहे. आज त्यांचं पण निधन झालेलं आहे. तुम्ही जुनी वस्ती पाहू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे घरं आहेत त्यांची. ही बघा फार जुनी घरं आहेत आणि हे जनावरांचे गोठे देखील आहेत तिथे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही सिद्धगड गावातील जनावरे देखील आहेत आतमध्ये बेड्यामध्ये. आजी खूप जुन्या आहेत. ही पहा यांची वस्ती. तो पशुपतीनाथ कसा पळाला जो त्याचा बांधकाम देखील पाहू शकता 1987 सालाचा आहे. मित्रांनो काही वस्ती आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे नवीन सिद्धगड या ठिकाणी विस्थापित केलेले आहे. तर काही मोजकीच लोक इकडे राहतात. सिद्धगडमध्ये पोहोचलेलो आहेत आणि सिद्धगडची ही पहिल्याची जुनी शाळा आता त्या शाळेची अवस्था आपण तुम्ही बघू शकता. ही दगडाची बनलेली शाळा आहे आणि खरंच इथे लहान मुलं नसल्यामुळे आणि शिक्षक इथून येऊ शकत नाही कारण की खूपच हार्ड आहे इथनं येणे, म्हणून ही शाळा बंद पडली आहे. तिथल्या जुन्या वस्त्या अजूनही तशाच पडलेल्या आहेत. तिथे तुम्ही बघू शकता दल्ल्याच्या चक्क्या खालून वर आणलेल्या आहेत. त्यांची अवस्था तुम्ही बघू शकता. तसेच इथे जुने कपाट आहेत. पालना सुद्धा इथे तसाच आहे. मग आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जुन्या काळातील कलाकृती सद्गुरूंची फोटो फ्रेम देखील यांच्या कपाटावर लावलेली आहे. जुन्या काळातील चक्क्या ज्या खूप उंचावर त्यांनी चढून आणल्यात
पण काही कालानुसार ते गंजून गेल्या पूर्ण. मित्रांनो फार जुने इथे आमच्या मित्राला स्केच पेन देखील भेटलेले आहेत. फार जुने चेक करून बघतो चालू आहेत का नाही. मिठाची बरणी आहे. तर ते लिहित नाही पण भरपूर सामान्यत आहे. मिठाची बरणी आमच्या मैत्रिणीला दिसलेली आहे मिठाची बरणी. तशीच आहे अजून. तुम्ही बघू शकता यामध्ये मीठ आहे. पाहू शकता मिठाची बरणी. हा त्याचबरोबर जुन्या काळातील पालना देखील पाहू शकता. ओय, असं घे ना. तुम्ही बघू शकता शाळेच्या वरच्या छप्पराची काय अवस्था आली. वरच्या सगळे छप्पराची कौला खाली पडलेली आहेत. आम्ही आतमध्ये बघितली त्या कौलांची अवस्था काय झाली. बघू शकता या झाडाने सिंहासनाचा आसरा घेतलेला आहे. आपण याच्यावर बसू पण शकतो. आता आपण पाहत आहेत, आपण चाललो आहेत आता सिद्धगडकडे. बघू शकता बाल किल्ला एवढा मोठा किल्ला आहे. सिद्धगड बाल किल्ला. मित्रांनो, आमच्या जोडीला आहेत 10 ते 12 जणांचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये काही मित्र आहेत, काही मैत्रिणी आहेत. तर खूप एन्जॉय करतात सगळे आणि प्रत्येकाने थोडं थोडं वक्तव्य केलेलं आहे ब्लॉगमध्ये. तर तुम्ही ज्यावेळेस ब्लॉग अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही पाहू शकाल. तर नक्कीच सर्वांना सपोर्ट करा. आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला. काही मित्र आमचे पुढे गेलेत. तर थोड्याच उशिरामध्ये तुम्हाला दाखवणार आहोत सिद्धगडचा नजारा. तर गाईस तुम्ही पाहू शकता इथे 2 रस्ते आहेत. तर आपल्याला वरच्या रस्त्याने जायचे. तुम्ही खाली जाऊ नका. तुम्ही पाहू शकता इथे दगडी गोल्या आहेत. इथून तुम्ही वर जाऊ शकता वर किल्ल्यावर. जर तुम्ही खालती गेले तर दुसऱ्या गावामध्ये जाल. तर असं करू नका तुम्ही. नाहीतर तुम्हाला एक प्रॉपर गाईड घेऊन या ज्याला वरची सगळी माहिती असेल, जेणेकरून तुम्हाला सर्व बघायला भेटेल. आपण बऱ्याच उशिरानंतर पोहोचलोय डेर मातेच्या निवासस्थानी मंदिराकडे. तुम्ही पाहू शकता. जातोय आता आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. कुछ टाइम की दूरी तय करने के बाद हम लोग पहुंचे हैं डेर माता के मंदिर में. तुम देख सकते हो माता का मंदिर कैसा सजा हुआ है. पूरा काम किया है और प्राचीन का काम है. पूरा पूरा लकड़ी से बना है, साग की लकड़ी से. बहुत अच्छा काम है. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही डेर माताच्या मंदिरावर आलेलो आहोत. तुम्ही इथे पाहू शकता दगडीवर कोरीव काम केलेले आहेत. ते जुन्या लोकांची परंपरा अशी यांना दर्शवते. यामध्ये पाणी साचून साचून खड्डे पडलेले आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे त्यांनी. अजून वरी त्यांचे कोरीव काम आहेत ते आपण पाहू. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीने त्यांच्या काळातील इथे तोफ आहे. तुम्ही इथे पाहू शकता. नंदी महाराज आणि इथं शंकराची पिंडी आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांच्या काळातील तोफ आणि महाराजांनीच इथे एक आणून ठेवलेली. काहीतरी जुन्या काली बोललं जाते की 2 तोफ आणलेल्या, एक चोरीला गेली आणि एक राहिलेली आहे. ती लोखंडाची पूर्ण तोफ तुम्ही पाहू शकता. बैलगाडीच्या पूर्ण सांगाड्यावर बसवलेली आहे तिला. अशा प्रकारे तोफ गाडी तयार झालेली आहे. मित्रांनो आत्ताच आपलं भाकरी खाऊन झालेलं आहे, जेवण झालंय आणि आपण लागलोय आता गडाच्या प्रवासाला. काही मित्र पाणी आणण्यासाठी गावामध्ये गेलेत आणि आम्ही दोघे पुढे चाललोय. तुम्ही पाहू शकता. अजून आम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास जाणार आहे गडावर चढायला. तर जोडीला राहा आमच्या तुम्ही. खूप थरारक असा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम काट्याकुट्यांचा झाडाझुडपांचा रस्ता आहे. आमचे सगळे मित्र हे मागे राहिलेत.
मित्रांनो, वरती जाताना कोणी चुकू नये यासाठी अशा 3-3, 4-4 दगडी ठेवलेल्या आहेत काही ठिकाणी. तर पाहू शकता तुम्ही. आम्ही सुद्धा ठेवू काही ठिकाणी पुन्हा, जेणेकरून कोणालाही जायला त्रास नाही झाला पाहिजे. हे बघा कसा खडतर प्रवास आहे एकदम. ज्या पण मित्रांनी हे दगडी ठेवल्यात सर्वात चांगलं काम केलेलं आहे, जेणेकरून कोणी रस्ता चुकायला नको. मित्रांनो, एकदम खडतर असा रस्ता बोलता येईल. यायचा असेल तर केअरफुली या, कोणत्याही प्रकारचा रिस्क घेऊ नका. क्योंकि यहाँ से नीचे उतरना 2 या 2.5 घंटे का समय लगता है. इसीलिए केयरफुली आए और केयरफुली जाए. हमारे दोस्तों ने बहुत इंजॉय किया है यहाँ पर. अभी हम रास्ता देखते देखते ही जा रहे हैं. आप देख सकते हो कैसे टाइप का रास्ता है. पूरा पत्थर वाला है, पूरा इलाका ही पथरीला आहे. आमचा मित्र येणाऱ्या पर्यटकांसाठी दगडी रचून रस्ता करत आहे, जेणेकरून त्यांना येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी त्यांनी दगडी रचलेल्या आहेत. चांगली अशी भूमिका आहे आमच्या रोशन मित्राची. मित्रांनो, भरपूर वरती येऊन आणि खूप दम लागला आहे. खूप खडतर आहे चढण्यासाठी. येताना खाण्यासाठी आणि पाणी वगैरे पिण्यासाठी घेऊन जास्त खूप आबल होत आहे. तुम्ही पाठीमागे पाहू शकता हा डोंगर. अजून भरपूर वरती जायचे. हा बघा, पाहू शकता एकदम कडक असा नजारा. सिनेमा शूटिंगसाठी एकदम कडक आहे. तर मित्रांनो, थोड्याच अंतरावर आपण पोहोचतोय सिद्धगड माथ्यावर. एकदम खतरनाक रस्ता आहे. फुल थरारक ॲक्शन मूवीमध्ये. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय गुह्याकडे. तुम्ही किती जण आहेत तुला? तर मित्रांनो, आपण आलोय कुंडाकडे. पाठीमागे पाहू शकता कुंड. तर मित्रांनो, शेजारील कुंडामध्ये तोंड धुवून आता आम्ही निघलोय पुढे जायला. तर रोशनच्या पायाला आलेला आहे वात आणि 2 मिनिटासाठी थांबलोय आम्ही पाणी पिण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता कसा नजारा आहे. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता नंदिनी आणि जागृती यांची अवस्था खूप बिकट झालेली आहे. खूप बिकट झाली. त्यांना चढता पण येत नाही. नंदिनी 2 वेळा पडली, तिच्या पायांची सलपाट देखील गेल्यात. एवढी कंडिशन त्यांची खराब झाली आहे. तुम्ही पाहू शकता. रोशनच्या पायाला क्रॅम्प येणार होतं, त्याला तर आम्ही झोपून ठेवलेलं. आता एक जिमजॅमचा बिस्किट खाऊन तो उठलेला आहे. तर आपण चाललोय पुढे आणि आमची काही मंडळी ही इतकी घाईमध्ये असते की ते डायरेक्ट पुढे गेले, थांबलेच नाही मागे. तर खूप थरारक असा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता नंदिनीची हवा ही टाईट झालेली आहे.
मी एवढा सपोर्ट करतो, माझ्याविषयी काय बोल. भावाचं नावच आपल्याला माहित नाही. प्रमोद भावाची सुद्धा अखेर झालेली आहे. एक स्टेपनीसाठी राहिलेला आहे तो मागे. एखादा जर पडला तर प्रमोद भाऊ कॅच करील. तशी आम्ही फुल फिल्डिंग मध्ये आहोत. फक्त आमचे काही मेंबर हे वरती गेलेले आहेत. चला 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 चला, गाडी नंबर 15 भावान चढताना सिद्धगड. चला चला चला, नंदिनीची झालेली आहे अखेर. फुल एनर्जी लॉस झाली आहे नंदिनीची. एक ट्रेकिंग करता करता अशा किती ट्रेकिंग साठी सहभागी होणार ती. नंदिनी सावकाश चढ, सावकाश चढ. नंदीची गेला सलपाटा. नंदाची गेला सलपाटा. नंदी असतीये, नंदी असतीये. आम्ही जरी चिडवली तरी तू मन धासू नको. असतीये नंदी, असतीये. कारण तर तुझ्या लग्नाला धावला आम्हीच बोलणार आहे. असतीये नंदी. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता किती खडतर रस्ता आहे. इथे डोंगराच्या कडेकडेने चढावं लागतं. तुम्ही पाहू शकता. अजून आम्हाला तिथे वरपर्यंत जायचे तिथे, आणि वरती गेलो आम्ही. वर फिरणार आहेत. तिथे काही स्पॉट्स आहेत, 3-4 स्पॉट्स आहेत. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सांभाळून या. खूप कठीण रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता खालती पाहिलं तर सगळीकडे खोलच खोल जागा आहे. त्यामुळे सांभाळून या. सो गाईज, फायनली आम्ही वर पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे. तर इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे. आणि पुढे आणि इकडे आपल्या शंभू महाराजांची पिंड आहे. तुम्ही पाहू शकता. हाय फ्रेंड्स, तर फायनली आम्ही चढलोय आता सिद्धगडच्या एंड टोकावर. तुम्ही बघू शकता नंदिनी आणि जागृती खूप दमलेले आहेत. आणि पाठीमागे तो आमचा एक मित्र, त्याची देखील प्रमोद पाटील आबल झालेली आहे प्रमोदची. तर पूर्ण आपण एरिया फिरणार आहोत. बघूया पुढे काय काय येते. त्यांना मोटिवेशन करता मित्रांनो, आम्ही चाललोय फिरून आणि तुम्हाला दाखवतोय सगळं. तर माझ्या जोडला आहे रोशन. आणि तुम्ही पाहू शकता हा एक पाण्याचा कुंड आहे, पण तो पूर्ण आटलेला आहे. हा एक पाण्याचा कुंड आहे जे की याच्यात देखील पाणी शेवल झालेलं आहे, खूप खराब आहे. तर इतक्या उंचावर तुम्ही पाहू शकता हा तिसरा एक कुंड आहे. तिसऱ्याही कुंडामध्ये भरपूर पाणी आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेवल त्याच्यामध्ये आहे. ते आपण पिण्यायोग्य नाही आहे. जर साफ केलं तर नक्कीच पिण्यायोग्य होईल. तर आपण जाणार आहोत अगदीच 4थ्या, 5व्या, 6व्या कुंडाकडे. तर रस्ता देखील तसाच डेंजर आहे मित्रांनो. थरारक असा नजारा. आणि आमचा मित्र घसरला. हा 4था कुंड. हा 5वा कुंड. याचा मधील दरवाजा तुटलेला आहे. हा 6वा कुंड. खूप
सुंदर अशी जागा आहे शूटिंग करण्यासाठी. तुम्ही बिनधास्त इथे शूटिंग करू शकता. मित्रांनो, जर कुंडात पडलो तर मला पोहता येत नाही. नक्कीच माझ्या पायाची सरपटा जातील किंवा पाटणही सरपटा जातील. तर तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, जेणेकरून आम्ही न्यू ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, खूप सुंदर असा नजारा. साहजिकच आहे, 3221 फुटावर हा माथा आहे. आणि या माथ्यावर तुम्ही पाहू शकता एकदम हिरवीगार झाडे आहेत, अगदी उन्हाच्या टायमामध्ये देखील. आणि खूप चांगलं असं पाणी आहे. साहजिकच खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही, कारण की काही ठिकाणी जमिनीच्या पृष्ठ लेवलला देखील पाणी आटतंय आणि 3221 फुटावर इतकं चांगलं पाणी आहे. ही खूप मनाला भिडणारी गोष्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सह्याद्रीचा खूप सुंदर असा नजारा. तर आज आम्ही फायनली आलो आहे भरपूर वर्षांच्या ड्रीमनंतर सिद्धगडमध्ये. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे बसलेलं जे पूर्ण सह्याद्री रांग आहे, सह्याद्री पर्वतरांग ही पुणे विभागामध्ये येते, पुणे अभयारण्यामध्ये. ही जी पूर्ण पाठीमागे आहे पूर्ण सह्याद्री पर्वतरांग आहे. आय थिंक तिकडे मालशेज घाट असू शकते, पुण्याची काही एरिया आहे तिकडे, काही टावर सुद्धा दिसतं, तर कॅमेऱ्यात दिसू शकणार नाही, पण भरपूर चांगलं असं ठिकाण आहे या ठिकाणी. आणि आता आपण चाललो आहे पुढे. तर तुम्ही पाहू शकता मी चाललो आहे त्या एंडिंग पॉईंटवर आहे. तिकडे कोणीतरी झेंडा लावलेला आय थिंक, ती काठी वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला. तर माझ्या जोडीला आहे माझा मित्र रोशन आणि बाकीची मंडळी ही सगळी आराम करण्यामध्ये व्यस्त आहे. मित्रांनो, खूप असं सपोर्ट करा आम्हाला, जेणेकरून आमच्याकडे सेटअप पण वाढेल आणि आम्हाला नवीन नवीन ब्लॉग बनवण्याचा मोटिवेशन देखील मिळत राहील. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला. तर हा जमिनीपासून 3221 फुटावर अंतरावर वरती हा किल्ला आहे. त्याला बाले किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. आणि आमच्याच समोरच लगेच पुण्याची हद्द आहे, जेणेकरून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणाहून त्या ठिकाणी पायी प्रवास केला जायचा. त्या एंडिंग पॉईंटच्या खालून एक रस्ता आहे जो मेन दरवाजा तिकडून आहे. तो रस्ता डायरेक्ट गेलाय त्या डोंगराला जोडलाय. त्या डोंगरावरून पुणा एरियामध्ये जे म्हणजे जाण्यासाठी रस्ता आहे तो पूर्ण हा आहे आपला खालचा कोकण विभाग. हे आमची एरिया मुरबाड एरिया ही पूर्ण, ही देखील पाहू शकता मुरबाड एरिया आहे ही. आणि पाहू शकता किती थरारदायक, आणि खाली घरं देखील आहेत, भरपूर घरं आहेत खाली. तर जातोय आम्ही पुढे, पाहत राहा आमच्या जोडीला. खूप थरारदायक असे म्हणजे उतरायला लागते, चढायला लागते. जर कोणी येत असेल तर स्वतःच्या रिस्कवर या, तुम्हाला दाखवू शकेल मी. पाहू शकता तुम्ही किती थरारदायक आहे हे बघा. जर पडला तर गेला, एवढा डेंजर हिसाब आहे. ही पूर्ण पर्वतरांग सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेली आहे. आणि ही पर्वतरांग पूर्ण महाराष्ट्रातील कोकण विभागाला लागलेली पर्वतरांग आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती थरारदायक असं रस्ता आहे. आम्ही उतरलोय आणि चाललोय एंडिंग पॉईंटला, सिद्धगडच्या दुसऱ्या टोकाकडे, ज्या ठिकाणाहून काही सिद्धगडचा विभाग हा ठाणे हद्दीमध्ये येतोय आणि काही ठिकाणाहून पुणे हद्दीमध्ये जातोय. तो जमिनीमध्ये महसूल विभागामध्ये अर्धे हद्द ठाण्यामध्ये आणि अर्धे हद्द रायगडमध्ये जाते, आपलं पुण्यामध्ये जाते. तर अभयारण्यामध्ये पूर्ण हद्द ही भीमाशंकर अभयारण्याला आहे, म्हणजे पुणे विभागामध्ये आहे पूर्ण. तर तुम्ही पाहू शकता एवढ्या उंचावर देखील झाडं देखील कशी हिरवीगार आहेत. आणि रोशन बघत आहे वास घेऊन. कडीपत्ता आहे का? नॉट, दिस इज नॉट कढीपत्ता. मित्रांनो, रोशन बोलत होता कढीपत्ता आहे, पण हा कढीपत्ता नसून दुसरंच काहीतरी वेगळं आहे, त्याचं आपल्याला ॲक्च्युली नाव माहीत नाही.
पण बोलतात इकडे कडीपत्ता आहे, पण आपण शोधण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, खूप सुंदर असं ठिकाणी फिरायला येण्यासाठी फक्त रिस्क घेऊन यायचे. रिस्क है तो इश्क है. आयुष्यात कुठे फिरा अगर नका फिरू, पण सह्याद्री पर्वत रांगांच्या वर नक्कीच फिरा. खूप मनाला आनंद देणाऱ्या जागा आहेत भरपूर ठिकाणी. आता मागच्या वेळेस आम्ही जाऊन आलोय भीमाशंकरला, तो देखील व्लॉग अपलोड करायचा राहिलाय. काही दिवसानंतर तो देखील पब्लिश होईल, त्यालाही तुम्ही सपोर्ट करा. काही कारणास्तव तो आमचा ब्लॉग अर्धा राहिलेला आहे, तरी पण आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. तर आमचा प्रयत्न आहे हा जो ब्लॉग आहे सिद्धगड ट्रेकिंगचा बालेकिल्ला, तो फुल कंटिन्यू करू. कारण तर मोबाईलची चार्जिंग देखील कमी राहिलेली आहे आणि एवढ्या उंचावर आमच्याकडे पॉवर बँक सुद्धा नाही आहे. तुम्ही पाहू शकता आमच्याकडे कॅमेरा देखील होता, लेकिन आम्ही कॅमेरा नाही आणला. कारण तर आमच्याकडे ऑलरेडी खूप ओझं आहे आणि आमच्याकडे आता पाणी पण सुद्धा राहिलेलं नाही आहे पिण्यासाठी. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी झेंडा लावलेला कोणीतरी त्या ठिकाणी आता आम्ही पोचलोय. एंडिंग पॉईंटला पण तुम्हाला दाखवतोय खाली काय काय आहे. पण हा झेंडा आहे तो आमच्या गावावरून दिसतोय. आमचं गाव तिकडे एकदम खाली आहे, डोंगर नाही म्हणून आमचं गाव आहे. शेजारीचं मसा आहे, जांभुर्डे आहे, इकडे रायगड हद्द आहे. तर हाच आहे तो झेंडा. पण याच्यावरचा झेंडा पाण्या आणि उन्हामुळे खराब होऊन गेलेला आहे. तर नेक्स्ट टाइम नक्कीच प्रयत्न राहील आमचा झेंडा आणण्याचा. तर रोशन ट्राय करून बघतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर. महादेव. तर मित्रांनो, आम्ही आता घोषणाबाजी केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आमच्या पाठीमागील नजारा कसा आहे. खूप थरारक आणि सुंदर असा मनाला भिडणारा नजारा आहे. तुम्ही बीचवर जा अगर नका जाऊ, पण इथं आल्यानंतर तुम्हाला जी फिलिंग होते मी व्यक्त नाही करू शकत. इतकी सुंदर फिलिंग आहे. कारण तर सह्याद्रीच्या कुशीतली जी फिलिंग आहे ती कुठेच भेटणार नाही तुम्हाला. आयुष्यामध्ये तुम्ही कुठेही फिरा, विमानात प्रवास करा, पण प्रत्यक्षात तुम्ही ज्यावेळेस पायी जाऊन प्रवास करताय ना, त्यावेळेस खूप मनाला आनंद देणारा प्रवास होतो तो. आता आपण पोचलोय. मलाही इतकं माहीत नाही, पण पूर्वज आमचे सांगतात, माझे आजोबा सांगतात किंवा इतर लोक देखील सांगतात का इथे चांगला इतिहास होता. शिवाजी महाराज देखील येऊन गेलते. तर त्यांनी ह्या मार्गावरून येण्यासाठी रस्ता केलता. पुण्यातून डायरेक्ट सिद्धगड आणि ठाणे हद्दीमध्ये उतरण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणावरून रस्ता केला. तर खाली दरवाजा देखील आहे. मी हे आताच पोहोचतोय त्याच्यावर. तर त्यांनी नॉर्मल किल्ला टाईपनी बनवलेला तुम्ही पाहू शकता. हे बघा, मित्रांनो, कसा कठाडा बांधलेला आहे आणि खूप प्राचीन आहे. हे बघा, दगड वगैरे कसे ठेवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काहीतरी आहे, ते कीटक आहेत त्याच्यामध्ये. आणि एकदम म्हणजे व्यक्त सुद्धा नाही करता येणार इतका थरारक नजारा आहे. खाली तुम्ही बघू शकता किती खोल आहे आणि दगड जर सटकली तर डायरेक्ट खाली जाणार. दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे मी काही जास्त रिस्क घेत नाही. पण माझा प्रयत्न नक्कीच राहील की हे पाहू शकता तुम्ही. आमचा प्रयत्न दोघांचा असाच आहे की आमचं चॅनल जसजसा ग्रोथ होत जाईल तसं आम्ही इक्विपमेंट त्याच्यामध्ये ॲड करत राहणार. त्याच्यामध्ये जिम्बल, कॅमेराज, खूप इक्विपमेंट आम्हाला ॲड करायचे. पण तुम्ही आम्हाला कंटिन्युअस सपोर्ट करत राहा. आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत चांगला व्हिडिओ पोहोचू. तर मित्रांनो, ह्या एरियामधून जो पाणी जातोय तो सिद्धगडचा खाली मेन धबधबा आहे, त्या धबधब्याला जाऊन भेटतंय. हा पाहू शकता तुम्ही, इथून जातोय त्या धबधब्याला पाणी. तो जातोय सरळ खाली पोशीर नदी त्या भागामध्ये जातोय, म्हणजे कर्जतच्या भागामध्ये जातोय. उल्हास नदीला भेटतंय इथून पाणी. ह्या डोंगर रांगेचं, हे पूर्ण डोंगर रांगेचं पाणी ते उल्हास नदीला जाऊन भेटतंय आणि उल्हास नदीशी शेवटी खाडीला भेटतंय. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो ही. पाहू शकता नजारा कसा आहे. तुम्ही पाहू शकता हा कठड्याचा दरवाजा आहे. इथून येण्या जाण्याचा मार्ग असेल. तुम्ही वर कमानी पाहू शकता आणि खालती असा रस्ता होता. तर ह्यो
त्यांच्या येण्या जाण्याचा रस्ता होता. आणि समोर तुम्ही पाहू शकता तो दगड. तुम्हाला असे वाटेल की पडायला आलेला आहे, पण कित्येक वर्षे आले तो तसाच तिथे अडकून राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता या कातळाचं बांधकाम कसा केलेला आहे. कोणत्याही प्रकारची सिमेंट किंवा मातीचा वापर न केल्यामुळे ते अजूनपर्यंत तसंच तसं आहेत. तुम्ही पाहू शकता या बॅगांमध्ये कोणत्याही प्रकारचा माती किंवा सिमेंटचा वापर नाही आहे. ते एकावर एक खाचे करून रचलेले दगड आहेत. ते अजूनपर्यंत तसेच आहेत तिथे. टाइम झाला, आम्ही इकडे आलोय आणि तुम्हाला दाखवतोय आता सिद्धगडमधील कडीपत्त्याचं झाड. एवढ्या उंचावर देखील कडीपत्त्याचं झाड आहे. आश्चर्यदायक गोष्ट आहे. तुम्ही पाहू शकता, हे पाहू शकता तुम्ही कडीपत्त्याचं झाड. आता आम्ही याचा पाला घरी घेऊन जाणार आहोत भाजीसाठी. खाली देखील आहे वाटतं कडीपत्त्याचं झाड. आमच्या मित्राला दिसलं, हे पाहू शकता तुम्ही एकदम कोपऱ्यामध्ये. हाय फ्रेंड्स, तर आम्ही तिकडून कडीपत्ता वगैरे घेतला आहे. तिकडे व्हिडिओ शूट जास्त केलं नाही कारण तर खूप थरारक जागा होती. आणि आता आम्ही निघलोय समोरच्या त्या साईडला जायला. पाहू शकता दुपारचे वाजले 3 आणि आमच्याकडे आता पाणी वगैरे सगळं संपलंय, खाणं पण संपलंय. तर आम्हाला आमचा टार्गेट आहे कमीत कमी आम्ही 5 वाजेपर्यंत जरी खाली उतरलं पाहिजे. हे देखील पाहू शकता आमचे फ्रेंड्स बॅकला आहेत. तर मित्रांनो आता चार्जिंग देखील 9% राहिलेली आहे. आणि आता व्हिडिओ स्टॉप करतोय आणि पुढच्या पठारावर व्हिडिओ चालू करतोय, जेणेकरून मोबाईल बंद नको व्हायला आणि व्हिडिओ डिस्कंटिन्यू नको व्हायला. तर मित्रांनो, ज्या ठिकाणाहून आपण तिकडे गेलतो एंडिंग पॉईंटला, त्याच ठिकाणाहून महादेवांच्या मूर्तीच्या इथून येऊन आणि चाललोय आपण दुसऱ्या पॉईंटला. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. जसं टाईम बितत आहे तशी चार्जिंग कमी होत आहे. आमच्याकडे पाणी पण नाही यायला आणि आम्हाला 2 ते 2.5 तासाचा प्रवास करून जायचे. आणि इथं सुंदर आणि सुबक असं बांधकाम देखील केलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा टाईपने जुन्या प्रकारचं बांधकाम आहे. आय थिंक शिवाजी महाराजांच्या काळातलं 100% असणार. आपल्याला गॅरंटी तर नाही, कारण तर हे जोते वगैरे पाहून असंच वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळातलं 100% आहे. आणि भरपूर गवत देखील आहे इकडे. तर जे शिकारी करण्यासाठी येतात त्यांनी जंगली प्राण्यांना त्रास न देता किंवा जंगलाला आग न लावता शांतता राखावी, कारण तर भरपूर सूक्ष्मजीवांची हानी होते. तुम्ही पाहू शकता आमच्या मागे पुण्याची सरहद्द दिसून येत आहेत. पूर्ण डोंगर हे पुण्याचे आहेत आणि इकडे 3221 फुटावर देखील हिरवळ आहे. इतकी हिरवळ आहे जितकी आपल्या खाली रानामध्ये देखील नाही आहे. खालच्या पातळीवर जिथून आपण स्टार्टिंग करतो तिथे खूप चांगलं हे देखील पाहू शकता तुम्ही. खूप भयानक असा रस्ता आहे. आम्ही 2 जण चाललोय. मित्रांनो, असेच आम्हाला सपोर्ट ठेवा. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे आय थिंक कुठल्या तरी देवाचं मंदिर आहे. तर मला काही एवढं माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. तर तुम्ही पाहू शकता कारण तर सिंदूर वगैरे लावलेलं आहे. तर कुठलं तरी देवाचं मंदिर आहे ते. मित्रांनो, हा ब्लॉग इथे कंटिन्यू करून आणि स्टॉप करून आपल्याला लगेच उतरायला म्हणजे परतीच्या प्रवासाला लागायचे, कारण तर आपल्याला प्रवास देखील खूप आहे. आणि आमच्या पाठी जी मंडळी आहे त्यांना सुरक्षित आणि सुखरूप खाली उतरवायचे, कारण तर सगळ्यांची अवस्था ही खराब झाली आहे. कारण आमच्याकडे पाणी राहिलेलं नाही. सूचना देऊन पण पाणी आणलं नव्हतं त्यांनी. शेवटी मध्येच आता जे पहिला टप्पा उतरल्यानंतर जे गाव आहे सिद्धगड गाव, त्या ठिकाणी जाऊन आम्ही पाणी पिणार आहोत. मित्रांनो, आलोय मी ह्या ठिकाणी. इथे देखील बांधकाम होतं काहीतरी असेल आय थिंक, कारण तर आता खूप इथे गवत वगैरे आहे, झाडा पाला पाचोला आहे, त्याच्यामुळे समजून येत नाही ॲक्च्युली काय होतं ते. पण माझ्या मागे तुम्ही पाहू शकता कोकणातील सुंदर असा नजारा. आणि हा झेंडा इथे फडकवल्यानंतर आमच्या गावातून दिसतोय.
आमचं गाव काही इथून जास्त लांब नाही, पण इथून कॅमेरामध्ये मोबाईलच्या तरी दिसणार नाही. तर तुम्ही पाहू शकता आम्ही पोचलोय महादेवांच्या मूर्तीपासून ह्या एंडिंग पॉईंटपर्यंत. आणि माझा मित्र इथे उभा राहिला आणि ह्या बघा पाठीमागचा नजारा कशा टाईपने आहे. तर मित्रांनो, खाली एकदम थरारक असं दृश्य आहे. जो खाली हा पठार दिसतोय एकदम खाली येतो, त्या पठारावर आमचा पहिला पठार आहे. आणि ही जी इकडे शेती दिसते, ही शेती सगळी सिद्धगडच्या लोकांची आहे, जी वरती वस्ती आहे त्यांची. आणि इथून जो पाणी जातोय ह्या नाल्यामधून, हा पाणी सीधा त्या डोंगराच्या म्हणजे त्या दरड आहे त्या दरडातून कोसळून सीधा त्या डॅममध्ये जातोय. हा डॅम जांभुर्ड्याचा डॅम आहे आणि हाच पाणी खाली बारू डॅमकडे जातोय. तर मित्रांनो, खूप सुंदर असा नजारा आणि ढग देखील पाहू शकता. तर आमचं नेक्स्ट ट्रेक राहील हे पावसाळी देखील आम्ही येण्याचा प्रयत्न करू. तर तुमचा जर सपोर्ट असाच आम्हाला भेटत राहिला तर आम्ही पावसाळीसुद्धा येऊ. मित्रांनो, इतकं गवत आहे खाली, काही समजतही नाही दगड आहे माती आहे काय, पाय सरकू शकतंय, एवढं डेंजर काम आहे इकडे. आणि पूर्ण हा तुम्ही पाहू शकता माझ्या समोरच दिसतोय एक, तो आहे गोरखगड. त्याच्यावर आम्ही जाऊन आलो, त्याच्यावर माझा एक वेळेला ब्लॉग झालेला आहे, पण काही कारणाशी तो ब्लॉग चॅनल डिलीट झाल्यामुळे डिस्कंटिन्यू झाला. तर नेक्स्ट टाईम आमचा प्लॅन राहील का त्याच्यावर जाण्याचा. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, नेक्स्ट टाईम 100% त्याच्यावर आम्ही जाऊ 1 महिन्याच्या आतमध्ये. तर त्याच्याच समोर आहे मच्छिंद्रगड. हा आहे पुण्याचा डोंगर, जी आलेफाटा हद्द आहे आणि ते पुन्हा हद्द आहे पूर्ण. तर तुमचा सपोर्ट आम्हाला असंच राहिला तर आम्ही 100% प्रत्येक ठिकाणी जाणार. आणि हा जो पूर्ण तुम्हाला एरिया दिसतोय, हा मुरबाड ग्रामीण एरिया आहे पूर्ण. आणि माझ्या समोरच तुम्हाला दिसत नसेल, परंतु कॅमेरामधून आणि मला इथून प्रत्यक्षात दृश्य पाहायला मिळतंय, जो आहे बारवी डॅम. पूर्ण मुंबईला पाणी पुरवठा करणारा, उल्हासनगरला पाणी पुरवठा करणारा बारवी डॅम देखील समोर आहे. ते तुम्हाला दिसत नसेल कॅमेरामध्ये. तर तुम्ही सपोर्ट असाच केला तर नेक्स्ट टाईम आम्ही डायरेक्ट आमचा कॅमेरा घेऊन येऊ, ज्याच्यामध्ये पूर्ण सेटअप असेल आणि म्हणजे क्लिअरिटीमध्ये फुल HD मध्ये तुम्हाला बघायला भेटणार. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतोय आता जे सिद्धगड ॲक्च्युली गाव वरतून कसं दिसतंय ते. काही कारणानिमित्त माझे मोबाईलची चार्जिंग कमी झाली आणि मोबाईल व्हिडिओ करता करता ॲटोमॅटिक स्विच ऑफ झाला. परंतु माझा जो गाव दाखवण्याचा तुमचा ख्वाब होता तो राहूनच गेला. तर आता मी दाखवतो तुम्हाला मोबाईल घेऊन. तुम्ही बघू शकता सिद्धगड गाव, हा सिद्धगड किल्ल्यावरून कसं दिसतोय ते. ही पाहू शकता तुम्ही सिद्धगडची घरं. ॲक्च्युली क्लिअर नाही दिसत, पण हाय. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय सिद्धगड गावामध्ये. सगळ्या मेंबरांची हालत खराब झालेली आहे. सॉक्स काढून पुढे झाले आणि पाणी पण नाही आम्हाला प्यायला. हे एक एक थेंब पेत आहेत. आले करू ना या करू मित्रांनो, कायम असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. नेक्स्ट टाइम आमचा टार्गेट राहील चांगला फोर्ट घेण्याचा. तर तुमचा सपोर्ट आमच्या पाठीशी कायम राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. कसं वाटलं आमची ट्रॅव्हलिंग तुम्हाला. थँक्यू.